तू ही रे माझा मितवा प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता मालिकेमध्ये आलेला आहे। आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की वल्लरी, नम्रता आणि सौदामिनी आणि त्याचबरोबर आता राकेश हे चौघ जण मिळून आता नवीन नवीन कारस्थानं करत असले तरी सुद्धा या कारस्थानाच्या मध्ये आता अचानकपणे एंट्री होणार आहे। ती म्हणजे स्वतः आता इकडे रमाकांतची। आणि रमाकांत या सगळ्यामध्ये एंट्री करत असा काहीतरी धमाकेदार खुलासा मात्र करणार आहे की या सगळ्यामध्ये। आणि त्यानंतर मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे आता रमाकांत जो काही महाभयंकर सत्याचा महाभयंकर खुलासा करणार तो मात्र जबरदस्त असणार आहे। कारण रमाकांत पुराव्यानिशी कशा पद्धतीने वल्लरीने मात्र आता आपल्याला किडनॅप केलं, उदयकांतच्या सोबत आता तिचे कसे संबंध आहेत, एकाच झटक्यात सगळी समीकरणं बदलताना आपल्याला दिसणार आहे। आणि त्यानंतर मग आता इकडे सगळ्यांची भांडी फुटणार आहेत। वल्लरीच्या सोबत आता नम्रताचं सुद्धा भांड फुटणार आहे। कसं काय सविस्तरपणे पाहूया। आपण आता पाहिले की गुंगीचं औषध आता उदयकांतने रमाकांतला दिल्या कारणाने मात्र आता रमाकांत उदयकांत एकदम बिनधास्त आहे। काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे हा रमाकांत बिनधास्त रमाकांत इकडे ग्लॅनीमध्ये राहील आणि आपण सध्या तरी मात्र आता बाहेर पडूया आणि आता त्या ठिकाणी जाऊया ज्या ठिकाणी कॉम्पिटिशन चालू आहे असा विचार करत आता लगेचच या सगळ्यामध्ये तो जायला निघालेला आहे। ज्या वेळेला मात्र आता तो जायला निघालाय पण त्याच वेळेला रमाकांत मात्र आता ग्लॅनीमध्ये अजिबात नाहीये आणि तो या सगळ्यामध्ये मात्र उठून बसलाय। आणि उदयकांत ज्या वेळेला तिकडे आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांना मारण्यासाठी चाललेला आहे त्याच वेळेला उदयकांत त्याला आता हात पकडतो, त्याचा हात उलटा पिरगळतो आणि हात उलटा पिरगळून मात्र आता त्याला तिकडे आडवा पाडतो। आडवा पाडल्यावरती मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे लगेचच रमाकांत त्याला आता तिकडे बांधून ठेवतो आणि बांधून ठेवून तो आता तिकडून निघून चाललेला आहे कॉम्पिटिशनच्या ठिकाणी। त्याला ज्या वेळेला मात्र आता समजले की या कॉम्पिटिशनच्या ठिकाणी मात्र आता ईश्वरी आणि अर्णव यांच्या विरुद्ध खूप मोठा कारस्थान रचलं जाते, तो आता धावत पळत तिकडे निघालाय। बरं, तोपर्यंत आपण आता पाहतोय की इकडे राजेश आता स्वतः एकटीतला स्टाफचं काम करण्याचं वेश आणतोय आणि तो वेशमध्ये तो आता बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा प्रकार इकडे करत आहे। ज्या वेळेला तो वेश घेऊन आता बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा प्रकार करत आहे आणि त्याच वेळेला मात्र आता या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा राजेश इकडे आता बॉम्ब हे करण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून अर्णव आणि ईश्वरी यांच्या रूमच्या दिशेने साफसफाई करण्यासाठी तो चाललेला आहे। ज्या वेळेला त्यांच्या रूमच्या दिशेने साफसफाई करायला चाललाय आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे हवालदार त्याला हटकतायत, काय रे तिकडे काय आहे? आणि त्यावरती तो म्हणतो काही नाही, कंटेस्टंटची रूम आता साफ करून घेतोय जेणेकरून ते आता ज्या वेळेला चेंजिंगला वगैरे जातील त्यावेळेला रूम त्यांची फ्रेश असेल। यावरती हवालदार त्याला हटकतात आणि हवालदार मात्र आता त्याला म्हणायला लागतात, हे बघ असं काही जाऊ नको, तिकडे त्यांचे काही प्रॉपर्टीज असतील, त्यांचे कॉस्ट्यूम असतील, असं काही असू शकतं आणि असं असताना तू जर का आतमध्ये गेलास आणि काही गोष्टी हरवल्या मग मात्र तुझ्यावरतीच येऊ शकतं। यावरती तो म्हणतो नाही, मी इथला स्टाफच आहे, असं कसं हे करेन? यावरती हवालदार म्हणतात, तुला मी सांगतोय ना आत्ता सध्या तरी इकडे तू जाऊ नकोस, काही झालं तरी सुद्धा जेव्हा ते असतील ना आतमध्ये तेव्हाच तुला एंट्री मिळेल। यावरती मात्र आता राजेश सांगायला लागतो, असं कसं? ते आतमध्ये जातील तेव्हा त्यावेळेला त्यांना रूम स्वच्छ हवे ना, आणि म्हणूनच तर मी चाललोय असं म्हटलं तरी हवालदार काही सोडत नाहीये। इकडे आता आपण पाहिले की नम्रताने ईश्वरीचा कॉस्ट्यूम खराब केलेला आहे, म्हणजे कॉम्पिटिशनच्या ठिकाणी आता इकडे अशा पद्धतीने कॉम्पिटिशन आहे की यामध्ये मात्र आता सगळ्यात महत्त्वाचा राऊंड असणार आहे तो म्हणजे इकडे आता खाद्य संस्कृती जपणारा। इकडे आता खाद्य संस्कृती जपण्यासाठी काही पदार्थ घरून करून न्यायचे आहेत। त्याच वेळेला नम्रताच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग आहे की काहीही झालं तरी ईश्वरीचे पदार्थ मात्र आता मी खराब करणार म्हणजे करणार, कोणत्याही परिस्थितीमध्ये ईश्वरीला मी जिंकू देणार नाहीये असं नम्रताच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग चालू आहे। आणि नम्रता या सगळ्यामध्ये मात्र आता ती ईश्वरीचे पदार्थ खराब करण्यासाठी ईश्वरीच्या रूममध्ये आलेली आहे आणि त्याच वेळेला संधी साधून राजेश त्या रूममध्ये आलाय। नम्रता मात्र आता पाठमोरी आहे। राजेशला असं वाटते की ईश्वरीच आहे, कारण नम्रता आणि ईश्वरी या साधारणपणे दोघीजणी
आणि त्यानंतर मात्र आता इकडे त्या दोघीजणी सेम दिसत असल्या कारणाने मात्र इकडे राजेशची गडबड झालेली आहे आणि राजेश विचार करतोय, अरे देवा, हे काय चाललंय, म्हणजे आता ही ईश्वरी इकडे काय करते? मला तर या सगळ्यामध्ये ईश्वरीला मात्र आता मनवायचं आहे आणि ईश्वरीलाच पटवायचं आहे. हीच संधी आहे. काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये ईश्वरीला मात्र आता बोलू का? पण त्याच वेळेला तो पाहतो तिकडे नम्रता आहे आणि त्यामुळे तो विचार करतो, नाही नाही, ही तर ईश्वरी नाही आहे, मला आता इथून परत निघायला पाहिजे, असं आता तो विचार करतोय आणि त्यानंतर मात्र आता तो मागे वळतोय. त्यावेळेला नम्रता राजेशला पाठमोरी पाहत आहे आणि ज्या वेळेला नम्रता राजेशला पाठमोरी पाहते आणि त्याच वेळेला मात्र आता नम्रता इकडे विचार करते आहे की या राजेशला मात्र आता काही झालं तरी सुद्धा इकडे या रूममध्ये काय करायचं होतं हे काही मला कळायला मार्ग नाहीये. काय नक्की यांच्या डोक्यात चाललंय हा प्लॅन समजून घ्यायला पाहिजे. बरं, आता इकडे वल्लरी फोन करते, ती म्हणजे राजेशला, काय रे, काय झालं, काय नक्की तुझ्या डोक्यामध्ये प्लॅनिंग आहे? आणि त्यावरती मात्र आता राजेश इकडे सांगायला लागतोय, काही नाही, मी आता त्यांच्या रूममध्ये बॉम्ब ठेवलेला आहे. आणि त्यावरती मात्र आता वल्लरी सांगायला लागते, पण रूममध्ये त्यावेळेला ते असले पाहिजेत ना. त्यावरती राजेश आता म्हणायला लागतोय, काहीही झालं तरी सुद्धा या रूममध्ये मात्र आता ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं फक्त आता अर्णव असला पाहिजे. पण वल्लरीचं मात्र प्लॅनिंग वेगळं आहे. वल्लरी या सगळ्यामध्ये मात्र आता आपणच त्या म्हणजे ईश्वरी सुद्धा त्या रूममध्ये असली पाहिजे, कारण ईश्वरी आणि अर्णव या दोघांना संपवण्याचा हा प्लॅन तिचा असतो. बरं, हे सगळं होतं. रमाकांत तिकडे पोहोचलेला आहे. ज्या वेळेला मात्र आता रमाकांत तिकडे पोहोचलाय आणि त्याच वेळेला रमाकांत वल्लरीचं बोलणं ऐकतोय की या रूममध्ये बॉम्ब ठेवण्यात आलेला आहे आणि काही झालं तरी सुद्धा मात्र आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघं जण रूममध्ये असताना बॉम्बचा ब्लास्ट घडवून आणणार आहेत, हे आता रमाकांत ऐकतो. रमाकांतने हे सगळं ऐकल्यावरती मात्र आता रमाकांत या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा गेम खेळत आहे आणि ते म्हणजे रमाकांत विचार करतो, काहीही झालं तरी सुद्धा आता मात्र या वल्लरीला धडा शिकवायला पाहिजे. पण जर का मी या वल्लरीला मात्र अशा पद्धतीने सगळ्यांच्या समोर, घरच्यांच्या समोर एक्सपोज करायला गेलो तर मात्र ही या सगळ्यामध्ये कबूल करणार नाहीये आणि त्यामुळे काहीही झालं तरी सुद्धा हिला आता जर का मला पकडायचं असेल किंवा हिला जर का खऱ्यामध्ये सत्यामध्ये मला आता सगळ्यांच्या समोर आणायचं असेल तर मला आता अशी काहीतरी खेळी खेळली पाहिजे की ज्या खेळीमुळे मात्र आता ती इकडे म्हणजे स्वतःच या ट्रॅपमध्ये अडकेल आणि स्वतःचा गुन्हा स्वतःच्या तोंडून आता कबूल करेल. असं म्हणत मात्र आता रमाकांतच्या डोक्यामध्ये वेगळंच प्लॅनिंग चालू आहे आणि रमाकांत मात्र आता वल्लरीला अडकवण्यासाठी जबरदस्त प्लॅनिंग करत आहे. आणि त्यानंतर मग आता रमाकांत त्या स्पर्धेच्या ठिकाणी एंटर, त्याच वेळेला वल्लरी मात्र आता बोलत आहे. वल्लरी इकडे सांगत आहे, काहीही झालं तरी सुद्धा रूममध्ये आकाश, तू आता इकडे म्हणजे वल्लरी आकाशला फोन करते आणि अर्णव आणि ईश्वरी यांच्या रूममध्ये जाऊ नको. यावरती आकाश आता म्हणायला लागतो, का, काय झालंय? त्यावरती ती सांगायला लागते, मी सांगते ना. आणि त्याच वेळेला रमाकांतच्या डोक्यामध्ये आयडिया आलेली आहे. रमाकांत या सगळ्यामध्ये मात्र आता वल्लरीचा हात आणि वल्लरीलाच आता ओढत ओढत ईश्वरी आणि अर्णव यांच्या रूमच्या दिशेने मात्र घेऊन चाललेला आहे. पण त्याच वेळेला वल्लरी आता घाबरते आणि रमाकांतला ती सांगायला लागते, काय करताय तुम्ही? सगळेच घरातले घाबरलेत. आणि त्यावेळेला ओढत ओढत वल्लरीच्या रूममध्ये ज्या वेळेला म्हणजे ईश्वरी आणि अर्णव यांच्या रूममध्ये ज्या वेळेला मात्र आता वल्लरीला कोंडण्यासाठी इकडे आता रमाकांत चाललेला आहे. त्याच वेळेला घरातले सगळेच जण मात्र आता तिकडे जमलेले आहेत. घरातले सगळेजण तिकडे जमलेत आणि त्याच वेळेला मात्र अर्णव म्हणतोय, काय झालं बाबा, तुम्ही कुठे होतात? यावरती तो म्हणतो, ही खूप मोठी कहाणी आहे, पण हिला तुझ्या रूममध्ये लॉक करायचं. वल्लरी म्हणते, अजिबात नाही, मी त्या रूममध्ये आणणार नाही, कारण त्या रूममध्ये बॉम्ब ठेवण्यात आलेला आहे. झालं, वल्लरीने स्वतःच्याच तोंडून आता आपला गुन्हा कबूल केलाय आणि त्यावरती आता सगळे घाबरलेत. काय बोलते ही मामी? आणि त्यावरती मात्र आता रमाकांत सांगायला लागतो, या बाईने मात्र आता मला इकडे किडनॅप केलेलं आहे आणि या बाईने मला किडनॅप करून आता तिकडे आत ठेवले. उदयकांत सोबत सुद्धा हातमिळवणी करणारी हीच बाई आहे आणि हाईट म्हणजे आजच्या दिवसाला अर्णव आणि ईश्वरी यांना मारण्यासाठी प्लॅन करणारी सुद्धा आता हीच बाई आहे. असं म्हणत मात्र आता रमाकांतने असला मोठा खुलासा केलाय प्रेक्षकांनो की या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे वल्लरीचे धाबे चांगलेच दणाणलेले आहेत आणि वल्लरी या सगळ्यामध्ये
बरोबर रीतीने अडकलेली आहे. वल्लरी मात्र आता तत-पप करायला लागले आणि या सगळ्यामध्ये वल्लरीला मात्र आता जेलची हवा खायला रमाकांतने नेलेलं आहे. फायनली रमाकांतने पुराव्यासकट वल्लरीचं सगळं भांडं फोडले. कशा पद्धतीने आपल्या जीवावरती उठले, कशा पद्धतीने मात्र आता ती सगळ्यांना त्रास देते, हे सगळं समोर आणल्यावरती वल्लरीची रवानगी जेलमध्ये झालेली आहे.